हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे. स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एस पी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 2 लेसन नंबर 2.6 मॅजिक वर्ड्स वर्कबुक. मॅजिक वर्ड्स वर्कबुक. चला तर पाहून घेऊया. डिस्कस. आन्सर ओरली, तोंडी उत्तरे द्या. आन्सर म्हणजे उत्तरे, ओरली म्हणजे तोंडी. फर्स्ट वन आहे, चला तर पाहून घेऊया. What do you say when you wake up in the morning? What do you say? तुम्ही काय म्हणता? तुम्ही काय म्हणता? When म्हणजे जेव्हा. You wake up म्हणजे उठता. In the morning जेव्हा तुम्ही सकाळी झोपेतून उठता, तुम्ही काय म्हणता? तर सकाळी आपण काय म्हणतो? गुड मॉर्निंग हा वर्ड्स यूज करतो. काय यूज करतो? गुड मॉर्निंग हा वर्ड्स यूज करतो. तर फर्स्ट वन काय येईल आन्सर? गुड मॉर्निंग. व्हॉट डू यू से व्हेन यू वेक अप इन द मॉर्निंग? I say good morning. I say good morning when I wake up in the morning. I said good morning when I wake up in the morning. That after next one आहे. What do you say when you meet someone in the evening? तुम्ही संध्याकाळी कोणाला भेटला असाल, समवन म्हणजे कोणाला तरी भेटता, तर तुम्ही तेव्हा त्यांना काय म्हणणार आहात? इव्हनिंग टाइमला आपण कोणाला तरी नवीन भेटलात, म्हणजे कुठल्या तरी पर्सनला किंवा व्यक्तीला भेटला, तर तेव्हा फर्स्ट वर्ड तुम्ही काय यूज करता? गुड इव्हनिंग हा मॅजिक वर्ड्स यूज करणार आहे. काय यूज करणार आहे? गुड इव्हनिंग हा मॅजिक वर्ड्स यूज करणार आहे. तर आन्सर इज I said good evening when I meet someone in the evening. I said good evening when I meet someone in the evening. That after next one आहे. What do you say before going to bed? झोपी जाण्या अगोदर तुम्ही काय म्हणता? कुठले वर्ड्स यूज करता? कुठलं मॅजिक वर्ड्स इथं यूज करणार आहात? तर झोपण्या अगोदर आपण काय म्हणतो सगळ्यांना? गुड नाईट हा मॅजिक वर्ड्स यूज करतो. काय यूज करतो? गुड नाईट हा मॅजिक वर्ड यूज करतो. तर आन्सर आहे आय सेड गुड नाईट वेन आय बिफोर गोइंग टू बेड. आय सेड गुड नाईट बिफोर गोइंग टू बेड. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन ओरल वर्ड. नेक्स्ट वन आहे ओरल वर्ड. लिसन अँड रीड. लिसन अँड रीड. लिसन म्हणजे ऐका. रीड म्हणजे वाचा. लिसन टू द क्रिश टॉक ऑन टेक्स्टबुक पेज नंबर 27 अँड रीड इट. ऑलरेडी आपण टेक्स्च्युअल व्हिडिओ हा पाहिलेला आहोत. क्रिश काय काय बोलतोय आपल्याला, त्या सगळ्या त्याचे जे कन्व्हर्सेशन आहेत, टॉक्स बोललेला, ते सगळे आपण टेक्स्च्युअल व्हिडिओमध्ये पाहिलेले आहोत. तो त्याच्या क्लास टीचरबद्दल बोललेला आहे, रवीच्या बर्थडे बद्दल बोललेला आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण त्यात पाहिलेलं आहोत. त्यांनी कुठले कुठले मॅजिक वर्ड्स त्याच्यात यूज केलेले आहेत, त्या सगळ्या गोष्टी आपण टेक्स्च्युअल व्हिडिओमध्ये पाहिलो. तर टीचरसाठी काही इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहेत. चला तर पाहून घेऊया. फॉर द टीचर फर्स्ट रीड द एंटायर पॅसेज अलाउड, देन लाईन बाय लाईन. तर फर्स्ट टीचरनं हे पूर्ण जे पॅसेज आहे ते मोठ्याने रीड करायचं आहे, लाईन बाय लाईन. द टीचर आस्क डिफरंट स्टुडंट टू रीड द टेक्स्ट गिवन विदिन अ क्वेश्चन मार्क. तर हा जो पुन्हा पॅसेज आहे डिफरंट स्टुडंट्सना तेथे रीड करायचं आहे आणि क्वेश्चन मार्क्स घालून तिथं त्यांना क्वेश्चन्स विचारायचे आहेत. द स्टुडंट्स अंडरलाईन द मॅजिक वर्ड्स इन द टेक्स्टबुक. तर टेक्स्टबुकमध्ये जे काही मॅजिक वर्ड्स दिलेले आहेत, तर त्या मॅजिक वर्ड्सला तिथं स्टुडंट्सला काय करायला लावायचं आहे? अंडरलाईन करायला सांगायचं आहे. द टीचर देन डिस्कसेस द यूज ऑफ द डिफरंट टाइप्स ऑफ मॅजिक वर्ड्स. तर इथं टीचरनं पुन्हा डिस्कस करायचं आहे. काय डिस्कस करायचं आहे? तर मॅजिक वर्ड्स कुठं डिफरंट टाइप्सनं आपण त्यांना यूज करू शकतो, हे मुलांना तिथं डिस्कस करून समजावून सांगायचं आहे. नेक्स्ट वन आहे क्लासवर्क होमवर्क. क्लासवर्क होमवर्क. रीड द वर्ड्स गिवन बिलो, राईट देम, देन टिक ऑल द मॅजिक वर्ड्स. तर खाली काही वर्ड्स दिलेले आहेत, त्यांना रीड करायचं आहे आणि त्यांना राईट करायचं आहे, लिहायचं आहे. तर जे काही मॅजिक वर्ड्स आहेत त्या सगळ्या मॅजिक वर्ड्सना आपल्याला काय करायचं आहे? टिक करून घ्यायचं आहे. काय करायचं आहे?
टिक करून घ्यायचं आहे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग हा मॅजिक वर्ड्स आहे, तर इथे सुद्धा आपण काय करून घेऊया, टिक करून घेऊया. एक्सक्यूज मी मॅजिक वर्ड आहे, टिक करून घेऊया. सॉरी मॅजिक वर्ड आहे, टिक करून घ्या. थँक्यू ऑल्सो मॅजिक वर्ड आहे, तर तेथे सुद्धा आपण टिक करून घेऊया. वेलकम टिक करून घ्या, मॅजिक वर्ड आहे. प्लीज ऑल्सो मॅजिक वर्ड आहे, टिक करून घ्या. गुड नाईट हा मॅजिक वर्ड आहे, टिक करून घ्या. सेड हा मॅजिक वर्ड नाहीये, तर त्याला टिक करायचं नाही. एव्हरीडे पण मॅजिक वर्ड नाहीये, तर त्याला टिक करायचं नाही. चॉकलेट हा मॅजिक वर्ड नाहीये, तर त्याला टिक करायचं नाहीये. गुड आफ्टरनून हा मॅजिक वर्ड आहे, त्याला टिक करा. रिप्लायड हा मॅजिक वर्ड नाहीये, तर त्याला टिक करायचं नाही. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन क्वेश्चन. टिक द करेक्ट ऑप्शन इन ईच ऑफ द फॉलोइंग. तर खाली काही ऑप्शन्स दिलेले आहेत, तर त्या करेक्ट ऑप्शन्सला आपल्याला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. चला तर पाहून घेऊया. विच मॅजिक वर्ड्स विल यू यूज वेन यू गेट अ गिफ्ट फ्रॉम समवन. तर तुम्ही कुठला असा मॅजिक वर्ड्स यूज करणार आहे जेव्हा तुम्हाला कोणाकडून तरी गिफ्ट भेटेल. काय भेटेल, कोणाकडून तरी गिफ्ट भेटेल, तेव्हा तुम्ही कुठला मॅजिक वर्ड्स यूज करणार आहात, तर थँक्यू हा मॅजिक वर्ड्स यूज करतो. वेलकम कधी म्हणतो, जेव्हा आपण कोणाला मदत करतो, तर समोरचा आपल्याला जेव्हा थँक्यू हा मॅजिक वर्ड यूज करेल, तर त्याला रिप्लाय देण्यासाठी आपण तिथे वेलकम हा यूज करतो. पण कोणीतरी आपल्याला गिफ्ट देतोय, गिफ्ट देत असताना त्या गिफ्टला आपल्याला रिप्लाय देण्यासाठी थँक्यू हा मॅजिक वर्ड्स तिथे यूज करावा लागेल. तर करेक्ट ऑप्शन आहे थँक्यू. करेक्ट ऑप्शन आहे थँक्यू. तर थँक्यूला काय करून घेऊया, टिक करून घेऊया. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन. विच मॅजिक वर्ड्स विल यू यूज वेन यू स्टेप ऑन समवन्स फीट. तर तुम्ही असा कोणता मॅजिक वर्ड्स तिथे यूज करणार आहात, चुकून तुमचा पाय दुसऱ्यांच्या पायावर बसलेला असेल, चुकून तुमचा पाय दुसऱ्यांच्या पायावर बसलेला आहे, तर तिथे कुठला मॅजिक वर्ड्स यूज करणार आहात. तर चुकून आपला पाय लागलं, काहीतरी लागलं, आपण सॉरी म्हणतो लगेचच. दुसऱ्यांना काय म्हणतो, सॉरी म्हणतो. तर सॉरी हा मॅजिक वर्ड्स तिथे यूज होतो. इट्स ओके कधी म्हणणार, जेव्हा दुसऱ्यांसोबत काहीतरी बोलणं चालू असेल, तर तेव्हा इट्स ओके हा वर्ड यूज करतो. पण इट्स ओके येथे करेक्ट ऑप्शन नाही, तर इथं करेक्ट ऑप्शन्स काय येणार आहे, आय एम सॉरी. कारण आपला पाय दुसऱ्यांच्या पायाला लागलेला आहे. आपला स्टेप जो आहे, स्टेप म्हणजेच काय, पाय. समवन फीट, फीट म्हणजेच काय, पायाला. आपला स्टेप दुसऱ्यांच्या पायाला लागलेला आहे, तर तिथं मॅजिक वर्ड्स म्हणून आपण आय एम सॉरी हा मॅजिक वर्ड्स इथे यूज करणार आहोत. तर करेक्ट ऑप्शनला आपण इथं टिक करून घेऊया. दॅट आफ्टर आहे नेक्स्ट वन. विच मॅजिक वर्ड्स विल यू यूज वेन समवन से सॉरी टू यू. तर कोणीतरी तुम्हाला सॉरी म्हणत आहे, तर सॉरी म्हणल्यावर तुम्ही कुठला मॅजिक वर्ड्स इथे यूज करणार आहात, कुठला मॅजिक वर्ड्स इथे यूज करणार आहात. तर सॉरी म्हणल्यानंतर ना आपण काय रिप्लाय देतो, इट्स ओके हा रिप्लाय देतो. काय म्हणतो, इट्स ओके हा रिप्लाय देतो. वेलकम कधी यूज करणार, जेव्हा कोणीतरी आपल्याला थँक्यू म्हणल्यावर आपण त्यांना वेलकम म्हणतो. तर इथं काय म्हणतोय, तो सॉरी म्हणून म्हणतोय. आपल्याला काय म्हणतोय, सॉरी हा मॅजिक वर्ड यूज करतोय, तर त्याला रिप्लाय देण्यासाठी आपण काय यूज करणार आहात, इट्स ओके हा मॅजिक वर्ड्स यूज करणार. काय यूज करणार आहोत, इट्स ओके हा मॅजिक वर्ड्स यूज करणार आहोत. तर त्याला करेक्ट ऑप्शनला आपण इथं टिक करून घेणार आहोत. तर फन टाइम दिलेला आहे आपल्याला. थँक्यू आणि सॉरी या वर्ड्सला काय करायचं आहे, कलर करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आज आपण लेसन नंबर 2.6 मॅजिक वर्ड वर्कबुक सोल्युशन पाहून घेतलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.